आज सलग दुसऱ्या दिवशी विरारमध्ये 12 गावांचा संपर्क तुटलाय. भातानं पांढरतरा पूल पाण्याखाली गेलेला आहे. आज सकाळपासून पावसानं उसण घेतल्यानं पुलावरील पाण्याची पातळी कमी झाली. विरारमधील भाताने ग्रामपंचायत हद्दीत भाताने पांढरतार पूल आहे. भाताने नवसई, थळ्याचा पाडा, जांभूळपाडा, काजूपाडा, भूतपाडा, बेलवली, हत्तीपाडा, भुकटपाडा, भोईरपाडा, तेलपाडा असे संपर्क तुटलेल्या 12 गावांची नावं आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पाणी आज सकाळपासून ओसरलंय. मुंबई आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत आहे. वसे हद्दीतील ससूपाडा येथे महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्यानं काल दिवसभर वाहतुकीचा खोळंबा होता. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे. जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पंचगंगा नदीचं पाणी आज सकाळी पात्राबाहेर पडलंय. नदीच्या पाण्याची पातळी 30 फूट 10 इंच इतकी आहे. गेल्या 24 तासात सरासरी 58.83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वात जास्त पाऊस हा गगनबावडा तालुक्यात 125.50 मिलीमीटर इतका नोंदवला गेलाय. तर चंदगड तालुक्यात 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरातील स्टेशन रोडवरती पाणी तुंबल्यामुळे वाहनधारकांना अक्षरशः गुडघाभर पाण्यात उडी भरून वाहू लागले. नवी मुंबई शहराची तहान भागवणाऱ्या मोरबे धरणाच्या पातळीत गेल्या काही दिवसात समाधानकारक वाढ झाली. रायगड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसात झालेल्या पावसानं धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. धरणं पूर्ण क्षमतेनं भरायला अजून काही दिवस लागतील, पण पाण्याचा पुरेसा साठा मात्र तयार झालाय. त्यामुळे यंदा नवी मुंबईच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यात जमा आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग 6व्या दिवशी मुसळधार पावसाची संततधार कायम राहिल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात तब्बल 5 TMCनं वाढ झाली. धरणात 56.42 TMC पाणीसाठा झालाय. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वार्षिक सरासरीच्या कार्यकाळात 45% पाऊस झालाय. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कोयना धरण ऑगस्ट महिन्यात पूर्ण क्षमतेनं भरेल असा विश्वास व्यक्त होतोय. गेल्या 24 तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना नगर इथे 91 मिलीमीटर, नवजा इथे 180 मिलीमीटर, महाबळेश्वर इथे 127 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात रात्रभर पावसानं बॅटिंग केली. रात्रभर बरसलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील जलाशय आणि जमिनीखाली पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला, कारण अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे अकोट तालुक्यातील पेरणी 50% झाली होती. मात्र आता जिल्ह्यातील तेल्हारा, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर येथे 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलाय. 70% पेरण्या पूर्ण झाल्यात. काल बरसलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील उर्वरित पेरण्या देखील आता पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त होते. सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ढेबेवाडी पाटण रस्त्यावरील दिवशी घाटात पहाटे दरड कोसळली. त्यामुळे 5 तास वाहतूक ठप्प झाली. पोकलेनच्या साहाय्यानं दरड हटवण्याचं काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडचणी येत आहेत. रस्त्यावर मोठे दगड पडल्यानं वाहतूक पूर्ववत होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. मुंबईत होत असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईकर सुखावलाय. मात्र महानगरपालिकेच्या ढिम्म प्रशासनामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते. रस्त्यावरील खड्ड्यांनी नागरिक त्रस्त झालेत. त्यात राजकारणी आपणच हा रस्ता दुरुस्त करणार असं होर्डिंग लावून जनतेची दिशाभूल करतात. मात्र या गोल गोल खड्ड्यांमुळे प्रशासनाची पोलखोल नक्कीच झाली. घाटकोपरच्या गोळीबार रोडची दुरावस्था बघता या रस्त्याला खरंच रस्ता म्हणायचं का, हा प्रश्न निर्माण होतोय. पावसाळी अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा गोंधळ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीचं उल्लंघन, सिक्कीममध्ये चीनसोबत असलेला वाद, तसंच गोरक्षकांकडून होत असलेली हिंसा यासारख्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. विरोधकांच्या या आरोपांना सत्ताधारी आक्रमकपणे उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. आज सकाळी भाजप संसदीय दलाची बैठक पार्लमेंटरीमध्ये होणार आहे. सिक्कीममध्ये चीनसोबत सुरू असलेल्या वादासंदर्भात विदेश सचिवांनी मंगळवारी संसदीय समितीला माहिती दिली होती. त्याचबरोबर 12 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनात 16 नवीन विधेयकं मांडण्याचं सरकारचं लक्ष आहे. यात जम्मू काश्मीर GST विधेयक आणि नागरिकता संशोधन विधेयकाचा समावेश आहे. तर दुसरीकडे संसदेबाहेर सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज राजस्थानच्या बांसवाडामधून शेतकऱ्यांसोबत आक्रोश रॅलीत सहभागी होणार आहेत. संसदेत रेल्वेचं IRCTCचं कॅन्टीन आहे. याच कॅन्टीनमधून सर्व खासदार आणि अधिकाऱ्यांना जेवण जातं. मंगळवारी मात्र संसदेत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या जेवणात झुरळ दिसून आलं. त्यानंतर त्यांना उलट्याही झाल्या. पुरावा म्हणून त्यांनी याचं व्हिडिओ शूटिंग केलं. तसंच संसदेच्या IRCTC कॅन्टीनमधील जेवण घेऊ नका असं आवाहन देखील केलं. खाजगी आयुष्याचा अधिकार घटनेच्या दृष्टीनं मूलभूत अधिकार आहे की नाही याविषयीचा निर्णय घेण्यासाठी आज 9 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.
आधार कार्डाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जवळपास 20 याचिकांमध्ये खासगी आयुष्याच्या हक्काचा हवाला देण्यात आलाय। याचिकाकर्त्यांच्या मते आधार सक्ती म्हणजे नागरिकांच्या खासगी आयुष्याच्या अधिकाराची सरळ पायमल्ली आहे। पण मुळात घटनेच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाला मिळालेला खासगी आयुष्याचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये येतो का याविषयी कोर्टात गेल्या काही दिवसांपासून युक्तिवाद सुरू आहे। काल सरन्यायाधीश JS केहर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं या संदर्भातला निर्णय 9 न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केलाय। आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठासमोर याची सुनावणी होईल। उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये झालेल्या दलित हत्याकांडाच्या मुद्द्यावर राज्यसभेत बोलू न दिल्याच्या निषेधार्थ बसपा अध्यक्ष मायावती यांनी खासदारकीचा राजीनामा दिलाय। सहारनपूर हत्याकांडाबाबत राज्यसभेत सुरू असलेलं भाषण उपसभापतींना थांबवायला सांगितल्यानंतर मायावतींनी राजीनाम्याचा इशारा दिला होता। या विषयावर चर्चा करायची असेल तर अगोदर तशी नोटीस द्यावी लागेल। मुख्य कामकाज थांबून अचानक या विषयावर बोलता येणार नाही असा आक्षेप उपसभापतींनी नोंदवला। या मुद्द्यावर मला बोलता येणार नसेल तर या सभागृहाचे सदस्य राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं मायावतींनी सांगितलं। मात्र तरीही त्यांना बोलू न दिल्यामुळे अखेर त्यांना राज्यसभेच्या सभापतींकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला। कर्नाटक सरकारनं आपल्या राज्याचा वेगळा ध्वज असावा यासाठी हालचाली सुरू केल्यात। हा झेंडा तयार करण्यासाठी 9 जणांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे। झेंड्याचं डिझाईन तयार करण्याबरोबरच त्याला कायदेशीर मान्यता मिळवण्याची जबाबदारी या समितीकडे देण्यात आली। केंद्र सरकारनं मात्र एक देश एक ध्वज हेच कायम राहील असं म्हटलंय। आपल्या घटनेमध्ये एखाद्या राज्याला आपला वेगळा ध्वज तयार करण्याची परवानगीच नसल्याचा दावा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला। याला देशभरातून विरोध सुरू झाल्यानंतर देखील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या कृतीचं जोरदार समर्थन केलंय। शिवसेनेनंही या निर्णयावर टीका केली। Is there any provision in the constitution which is prohibiting a state to have its own flag? Any provision in the constitution? Have you come across any provision in the constitution? No, sir. There is. Did BJP people come across the provision? They say Then why they are raising? Why before election is this divided politics? The election will be in the month of April, May, not now, not tomorrow. They do not want a flag for Karnataka state. Let them make a statement. We do not want a flag in Karnataka state. अगर जम्मू कश्मीर के तरफ उनका ध्यान है तो कल अलग राष्ट्र की मांग करेंगे। हाँ, फिर कर्नाटक के मुख्यमंत्री कहेंगे मुझे प्रधानमंत्री का दर्जा दीजिए। अगर हमारे देश में एक राज्य जो इस फेडरल स्टेट का एक अंग है इस प्रकार से मांग करता है तो मुझे लगता है ये संविधान के खिलाफ है, राष्ट्रीय एकात्मता के खिलाफ है। ऐसी सरकार को तुरंत बर्खास्त करना चाहिए केंद्र सरकार ने और वहाँ राष्ट्रपति शासन लागू करना चाहिए। बिहारमध्ये सत्ताधारी महाआघाडीची मोठ दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे। लालू प्रसाद यादवांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी FIR दाखल झाल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ताकीद दिली, पण तेजस्वी यादव आणि राष्ट्रीय जनता दल ऐकायला तयार नाही। त्यात तेजस्वी यादवांनी काल नितीश कुमारांची भेट घेतली। 45 मिनिटांच्या चर्चेनंतर तेजस्वी यादव बाहेर पडले, पण मीडियाच्या प्रश्नांना उत्तर न देताच निघून गेले। बिहारमध्ये नितीश कुमारांच्या JDUला राजदचा पाठिंबा आहे। राजदकडे 80 आमदार असल्यानं तेजस्वींचा राजीनामा घेतला तर सरकार अल्पमतात येण्याची भीती आहे। पण सुशासन बाबू म्हणून ख्याती असणाऱ्या नितीश कुमारांना तेजस्वी यादवांचं मंत्रिपद म्हणजे डोळ्यातलं कुसळ ठरते। त्यामुळेच तेजस्वींना मंत्रिपदावरून दूर करण्यासाठी JDUनं दबाव वाढवलाय। एका बाजूला सरकार वाचवायचं आणि दुसऱ्या बाजूला प्रतिमा सांभाळायची अशा दुहेरी कात्रीत सध्या नितीश कुमार सापडलेत। विवादित इस्लामिक उपदेशकार झाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द करण्यात आलाय। विदेश मंत्रालयाच्या निर्देशावरून मुंबई रिजनल पासपोर्ट ऑफिसनं कारवाई करत पासपोर्ट रद्द केलाय। पासपोर्ट रद्द करण्यापूर्वी 3 जुलै ते 13 जुलै दरम्यान रिजनल पासपोर्ट ऑफिसनं झाकीर नाईकला हजर राहण्यास सांगितलं होतं। झाकीर नाईक सध्या मलेशियात असल्याची माहिती मिळते। टेरर फंडिंग केसमध्ये NIAनं झाकीर नाईकला समन्स बजावला होता। तसंच झाकीर नाईक याला EDनं 4 वेळा चौकशीकरता हजर राहण्याकरता समन्स बजावलं होतं। मात्र झाकीर नाईक हजर न राहिल्यानं शेवटी त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं। अमेरिकेच्या संसदेत ओबामा हेल्थ केअर बदलण्यासाठी आणलेलं विधेयक पास न झाल्यानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुःख व्यक्त केलंय। रिपब्लिक खासदारांनी मांडलेलं विधेयक सिनेटमध्ये पास होऊ शकलं नाही। हे विधेयक पास झालं असतं तर ओबामांनी आणलेलं हेल्थ केअर मिशन
बंद झालं असतं. आता हे विधेयक संसदेत मांडलं जाणार असून डेमोक्रॅटिक मदत करेल अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली. उत्तर कोरियाच्या लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या अण्वस्त्रांवर अमेरिकन प्रशासनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमेरिकेचे पॉल सिल्वा यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या अण्वस्त्रांची मारक क्षमता उत्तर कोरियानं दावा केल्याप्रमाणे अचूक नाही असं त्यांनी म्हटलंय. जुलैच्या सुरुवातीला उत्तर कोरियानं त्यांच्या इंटरकॉन्टिनेंटल रेंजच्या अण्वस्त्रांचं परीक्षण केलं होतं. सिरियन डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणजेच SDFचं सैन्य रक्का शहरावर ताबा मिळवण्यासाठी शहराच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले. अमेरिकेचं समर्थन असलेल्या या सैन्यानं आयसिसला रक्का शहरातून हद्दपार केले. मोठमोठ्या शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून सैन्य आयसिसवर हल्ले करते. अमेरिकी फायटर जेट्स देखील आयसिसच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत. मिनीस्कर्ट घातला म्हणून सौदी अरेबियात एका मॉडेलला अटक करण्यात आली. आधुनिकतेचा दावा सौदीकडून केला जातो, पण हे दावे किती फोल आहेत हे मॉडेलच्या अटकेनंतर समोर आले. या मॉडेलनं मिनीस्कर्ट घातलेला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक उशायकीर या ऐतिहासिक किल्ल्यात ही मॉडेल मिनीस्कर्ट घालून फिरत असल्याचं व्हिडिओत दाखवण्यात आलं होतं. रशियाच्या सर्वात मोठ्या एअर शोला सुरुवात झाली. मॉस्कोजवळ झुकोवस्कीमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या शोचं उद्घाटन केलं. रशियातल्या सर्व विमान निर्मिती कंपन्या या शोमध्ये सहभागी झाल्यात. 100हून अधिक परदेशी व्यावसायिक देखील या शोमध्ये सहभागी झालेत. त्यामुळे रशियातल्या विमान निर्मिती कंपन्यांना फायदा होणार असल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण आग लागली आहे. 15,000 एकरहून अधिक जंगल या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. आसपासचा संपूर्ण परिसर त्यामुळे रिकामा करण्यात आलाय. अग्निशमन दलाचे जवान सतत आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. फ्रान्सच्या सेंट ट्रॉपेजमध्ये एका मोठ्या जहाजात आग लागली. 20 मीटर लांब हे जहाज जळून खाक झालं. इंजिन सुरू करताच त्यात आग लागली आणि बघता बघता ही आग संपूर्ण जहाजात पसरली. लंडनमध्ये थरार आवडणाऱ्या नागरिकांसाठी झिप वायर लावण्यात आली. ही वायर 35 मीटर लांब आहे. ही जगातली सर्वात जलद अर्बन झिप वायर आहे. 9 डबल डेकर बस इतके उंच ही झिप वायर आहे. इथला थरार अनुभवण्यासाठी मोठी गर्दी होते. या वायरवरून ब्रिटिश संसद आणि लंडन आय पाहता येतो. रशियातील मॉस्को शहरात एका बहुमजली इमारतीला आग लागली. शॉर्ट सर्किटने ही आग लागली. आगीपासून बचाव करण्यासाठी सर्व लोक छतावर गेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आणि छतावर अडकलेल्या नागरिकांना वाचवलं. कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबियाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात वणवा पसरलाय. विलियम्स झील जवळचं संपूर्ण जंगल या आगीत जळून खाक झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 200हून अधिक अग्निशमन दलाचे जवान परिश्रम घेतात. परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. इटलीतल्या रोमच्या दक्षिणेला असलेल्या जंगलामध्ये वणवा पसरलाय. सोसायट्याच्या वारामुळे आगीचा धूर पूर्णपणे रोमभर पसरलाय. आग लावल्याच्या आरोपात एकाला पोलिसांनी अटक केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. औरंगाबाद सिल्लोडच्या जे शहा शाळेत विद्यार्थ्याला मारहाण झाली. 14 वर्षीय मुलाला मुख्याध्यापकानं मारहाण केली. शाळेचा गणवेश न घातल्यानं या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आणि या प्रकरणी आता त्या विद्यार्थ्याच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुख्याध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या आळ्या आहेत. गाण्यातून BMCच्या कारभाराचे वाभाडे काढणाऱ्या मलिष्काची या प्रकारामुळे मोठी अडचण झाली. बांद्रा पश्चिम पालिनाका येथील सनराईज बिल्डिंगमधील मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या आळ्या सापडल्या. रेड FM 93.5 या रेडिओ चॅनलनं मुंबई महानगरपालिकेची बदनामी केल्याबद्दल नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमय घोले यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली. या भेटीत रेडिओ चॅनलवर कायदेशीर कारवाई करून अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत बिबट्यांनी दहशत माजवली होती. अखेर या बिबट्याला पहाटे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. त्यामुळे वाठारकरांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. कराड शहरानजीक वाठार येथे राजेश पाटील यांच्या घराशेजारीच हे बिबटे दिवसभर
करण्यासाठी 2 दिवस शर्थीचे प्रयत्न केले होते, मात्र त्यांना यश येत नव्हतं. अखेर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराडजवळील वाठार या गावात आज पहाटे बिबट्याला पकडण्यात आले. या बिबट्याच्या दहशतीमुळे कुठलेही गावकरी घराबाहेर पडत नव्हते, मात्र आज बिबट्या सापडल्याने गावकरी आनंदात होते. मुंबईतल्या 1993 मधल्या साखळी बॉम्बस्फोटातला दोषी आरोपी अबू सालेम आता वयाच्या 47व्या वर्षी लग्न करणार आहे. त्यासाठी अबू सालेमनं विशेष ठाणा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय. ठाण्यानजीकच्या मुंब्रा येथे राहणाऱ्या कौसर नावाच्या तरुणीशी 2014 साली अबू सालेमनं धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचे फोटो समोर आले होते. याच मुलीशी अबू सालेमला रजिस्ट्रार कचेरीत जाऊन रीतसर लग्न करायचं आहे. त्यासाठी पॅरोलवर सोडण्याची विनंती अर्ज सालेमनं ठाणे न्यायालयात केले. या प्रकरणी सालेमच्या अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं सीबीआयला दिलेत. राज्यात बीफचा तुटवडा भासू नये म्हणून कर्नाटक आणि अन्य भागातून बीफ आयात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आलाय. बीफचा तुटवडा भासू देणार नाही असं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिलं. भाजपचे आमदार निलेश कब्राल यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तर उत्तर देताना आम्ही कर्नाटकमधील बेळगावमधून बीफ आयात करतो, तसंच यापुढे सुरू राहील असं मुख्यमंत्री पर्रीकर यांनी स्पष्ट केले. तसंच गरज पडल्यास दुसऱ्या राज्यातून आयात करू असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी भाजपला धारेवर धरले. एकीकडे बीफ बंदीचा वाद देशभरात चिघळलेला असतानाच पर्रीकर यांनी गोव्यातील जनतेला हमी दिल्यानं भाजप कोंडीत अडकण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीची अस्मिता अशी ओळख असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या मालक प्रख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी हेरिटेज वास्तू यादीतील समावेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आता मागे घेतली. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओचा हेरिटेज दर्जा तसाच कायम राहणार आहे. कोल्हापूर महापालिकेनं जिल्ह्यातील 77 वास्तू हेरिटेज यादीमध्ये समाविष्ट केल्या होत्या. त्यात जयप्रभा स्टुडिओचा समावेश होता. मात्र जयप्रभा स्टुडिओची सध्याची 3.5 एकर जागा व्यक्तिगत मालकीची असल्यामुळे ती परस्पर हेरिटेज वास्तूच्या यादीत समाविष्ट करता येणार नाही. या मुद्द्यावर लता मंगेशकर यांनी याचिका दाखल केली होती. आता याचिका मागे घेतल्यामुळे जयप्रभा स्टुडिओची जागा कोणत्याही विकासकाला विकता येणार नसून भविष्यात या ठिकाणी चित्रपट निर्मितीच्या आशाही पल्लवित झाल्यात. नागरी उड्डयन महासंचालक म्हणजेच DGCAनं मुंबईतल्या 70 इमारतींना त्यांची उंची कमी करण्याची नोटीस दिली. विमानतळ परिसरातल्या या इमारती आहेत. त्यांच्या उंचीमुळे धावपट्टीवर विमानाला उतरताना अडथळा येत असल्याचा दावा DGCAनं केला आहे. विशेष म्हणजे उंची कमी करण्याची नोटीस बजावलेल्या इमारतींपैकी अनेक इमारती 50 वर्षाहून जास्त जुन्या आहेत. त्यामुळे DGCA तसंच या इमारतींना प्रमाणपत्र देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कामावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं. एखादा अत्यंत साधा निर्णय घेण्यासाठी सरकार दरबारी कसा वेळ लागू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मंत्रालयात असलेलं पार्किंग. 2012ला मंत्रालयाला जेव्हा आग लागली तेव्हा आग विझवताना हेच पार्किंग अडथळा ठरलं होतं. आता तब्बल 5 वर्षांनी हे पार्किंग बाहेर नेण्याबाबत निर्णय होतोय. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांच्या विवाहाची चर्चा रंगत असताना समंथा तिने केलेल्या एका वक्तव्यासाठी चर्चेत आहे. समंथानं नुकतंच JFW नावाच्या एका मासिकासाठी फोटोशूट केलं. यानंतर एका कार्यक्रमादरम्यान तिला काही प्रश्न विचारले गेले असता तिनं दिलेल्या एका उत्तरामुळे समंथा चर्चेचा विषय ठरते. जेवण आणि प्रणयामध्ये तू काय निवडशील असा प्रश्न समंथाला विचारताच तिनं आपण जेवणाऐवजी प्रणय याला प्राधान्य देऊ असं बोल्ड वक्तव्य समंथानं केलं. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा चांगलाच रंगला. पण यावेळी देसी गर्ल प्रियांका चोप्रा या सोहळ्यात सहभागी झाली नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आयफा सुरू असताना न्यूयॉर्कमधून प्रियांका भारतात का परतली हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. आयफा पुरस्कार सोहळा होस्ट करण्यासंदर्भात प्रियांका चोप्राला विचारण्यात आली होती. पण प्रियांकानं त्यासाठी जी रक्कम मागितली ती कमी करण्याची विनंती आयफानं केली होती. पण आयोजकांबरोबर बोलणी फिसकटल्यानं प्रियांकानं आयफाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगते. आयफा 2017 पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधलं ते शाहिद आणि मीराच्या जोडीनं. ग्रीन कार्पेटवरील दोघांचे फोटो असो किंवा गाऊन सांभाळण्यासाठी शाहिदनं मीराची केलेली मदत असो, सर्वत्र याच जोडीची चर्चा होऊ लागली. उडता पंजाब चित्रपटासाठी शाहिदला मिळालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराचं श्रेय शाहिदनं मीराला दिलं. माझी ताकद नेहमी माझ्यासाठी लकी ठरणारी असं कॅप्शन देत शाहिदनं सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टनं सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. तो हिंदू सरकार की जो बात जो कह रहे हैं कि इसके बारे में मैंने खुद स्वयं मुख्यमंत्री जी को पत्र लिखा था कि उसका परीक्षण किया जाए.
यानी किसी की भावनाओं को उकसाने की अगर सरकार अगर उस आदमी को अगर कोई सुरक्षा दे रही है तो ये बहुत दुर्भाग्य है। फ्रीडम ऑफ स्पीच तो हम सब मानते हैं, लेकिन उसका ये मतलब नहीं कि हम कुछ भी कहें और कुछ भी दिखाएं। एक जिम्मेदार नागरिक के तहत मैं समझता हूँ कि राज्य की जिम्मेदारी बनती है कि लोगों की भावना को अगर ठेस पहुँच रही है, लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन उसमें अगर पैदा हो रही है तो उसको नज़रअंदाज नहीं कर सकती सरकार। मुझे लगता है कि इस विषय में अगर वो जो चित्रपट है इसका कांग्रेस के लोगों ने देखना चाहिए। गलत अगर इतिहास है तो सरकार भी इस विषय में भूमिका में रह सकती है, मगर बिना देखे अगर हम आक्षेप लेंगे तो फिर इस राज्य में कोई आगे नहीं जा पाएगा। गलत इतिहास नहीं होना चाहिए, ये बात सच है। मुंबईत सध्या स्वाईन फ्लूनं थैमान घातलं असून सेलिब्रिटींनाही या कचाट्यातून ते वाचलेले नाहीत. अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदे यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यामुळे अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. दीप्ती यांना 2 दिवसापासून ताप आला होता. निदान केल्यानंतर दीप्ती यांना स्वाईन फ्लू असल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळे तातडीनं दीप्ती यांना ॲडमिट करण्यात आलं. गोलमाल अगेन आणि पोस्टर बॉय या 2 प्रोजेक्टवर श्रेयस सध्या काम करतोय. दिलेली कमिटमेंट पाळण्यासाठी दीप्तीला ॲडमिट केल्यानंतर श्रेयसला गोलमाल अगेनच्या शूटिंगसाठी जावं लागलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.